नमस्कार काय जाणू तुमचं स्वागत असा माझ्या व्लॉगमध्ये. तर आज मी तुमका दाखवणार असे सेजवान सँडविच हा कसा बनवतात. तर चला बघूया सेजवान सँडविच कसा बनवतात. मी एक भांडा घेतलेला आहे आणि उकडलेले बटाटे हत, कांदो, शिमला मिरची, कोबी, बीट आणि काकडी या सगळ्यांका बारीक बारीक कापून घेतलंय. आपले जे उकडलेले बटाटे हत ते मी एक एक करून ते एका भांड्यात टाकतोय आणि ते का चांगला कुस्करून घेतोय. सगळे नीट कुस्करले की नंतर बटाटो आपलं चांगलं कुस्करून झालो की नंतर आपण जे भाज्या कापलेला म्हणजे कोबी, बीट, कांदो वगैरे या सगळा टाकूचा त्या बटाट्यातना आणि त्यांका बटाटा वांगडा चांगला मिक्स करून घ्यायचा. आता हय आपला मिक्स करून झाला की त्यामध्ये आपण हय माझ्याकडे शेजवान चटणी हा ते आपण शेजवान चटणी 2-3 चमचे टाकूची आणि त्यानंतर आपण चवीपुरतं मीठ टाकूचा, थोडासा जास्त नाही टाकूचा कारण की चटणीमध्ये आधीपासून मीठ असता, मग आपण थोडासा टाकूचा. आणि नंतर मग चिली फ्लेक्स जर आपल्याकडे असतात तर चिली फ्लेक्स टाकूचा आणि ऑरिगॅनो टाकूचं थोडंसं. ऑरिगॅनोने काय होता की जी चव असता तीच अजून चांगली होता, म्हणून थोडासा ऑरिगॅनो टाकूचो आणि त्यांना सगळ्यांका एकत्र चांगला मिक्स करून घ्यायचा. सगळं एकसाथ मिक्स झाला की नंतर असे ब्रेड 4 लावूचे, जसे तुमका हवे तसे लावू शकतास तुम्ही आणि किती हवे त्याच्यावर हा. आणि मग एक एक करून 4ही ब्रेडांका मी बटर लावतोय कारण की बटर लावल्यावर कसं जरा चव चांगली येता, म्हणून बटर लावतोय. 4ही ब्रेडांका बटर लावूया. आणि कोण माझ्या चॅनल का जर नवीन असाल त्याने आत्ता सबस्क्राईब करा कारण की अजून छान छान व्हिडिओ येणार आहेत पुढे. तर अजून छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनल का सबस्क्राईब करा. शेजवान चटणी मी 2 ब्रेडांका लावते कारण की 2च ब्रेडांका लावची. एक जो आपण खाली ब्रेड ठेवणार असता ते का चांगला चटणी लावची आणि चांगली पसरून घ्यायची. वरच्या ब्रेड का नाही लावची कारण की तर कसं मग पाण्याळ होता, मग असं सगळ्यांका लावून जमूचा नाही, म्हणून फक्त खाली जो आपण ब्रेड ठेवणार आहोत ते काच लावची, एकाच ब्रेड का लावची चांगल्यापणे. आता हे मी चांगला पसरवलं आहे आणि आपण मिश्रण करून घेतलेला बटाट्याचा आणि भाजी बिजीचा. तर थोडासा आपण भरूया, जास्त पण भरूचं नाही, नाहीतर आपण असं भांड्यात गेलं सँडविचच्या तर मग बाहेर पडता. तर मग असा हय आपला एक एक करून ब्रेड जे होते बटर लावलेले त्याच्यावर लावूचे. आता मी ह्या सँडविचच्या भांड्यात बनवत आहे. तुम्ही तव्यावर बनवलास तरी पण चाला जर तुमच्याकडे सँडविचचं भांडू नसाल तर. मी सँडविचच्या भांड्यात बनवते कारण की तव्यावर बनवला तरी काय नाही, पण कसा होता की खुलता असं माका वाटता आणि बघितलं सुद्धा मी करून खूप वेळा. तो सँडविच असं असता ते एका साईड का होता आणि त्याची भाजी एका साईड का होता, म्हणून सँडविचच्या भांड्यात मी तरी जास्त वेळ बनवत आहे. आणि आता हे मी बटर टाकतो आहे आणि बटर का चांगला पसरून घेतो आहे. दोन्ही साईड का मी बटर लावलेला असं आहे, दोन्ही साईडनी त्याला चांगला पसरून घेतो आहे. मग असा चिपकणार पण नाही आणि चव पण चांगली येता सँडविच का. हे आपलं बटर पसरून झालो की मग आपण जो सँडविच बनवलेला तो ह्यात टाकूचो एकदम नीटपणे, म्हणजे हातात चटकून नाही लागणार असा बघा आणि टाका त्यात. आणि वरनं थोडंसं बटर लावूचो, मग थोडी चव पण अजून चांगली येता. बटर लावलास की मग वरनं त्याका झाकण मारूचा म्हणजे ता बंद करूचा आणि मग त्याका जरा टोस्ट होऊ थोडं टाईम 5 मिनटासाठी त्याका टोस्ट होऊ ठेवूचा. पण 5 मिनटासाठी म्हणजे दोन्ही साईडने त्याका परतूचा
आता हय मी दुसरं सँडविच बनवत आहे, पण ह्या सँडविचमध्ये आता मी चीज टाकणार असं आहे. म्हणजे आता आपला स्टफिंग आपण सगळा टाकून घेतला, त्यामध्ये जो मॉझरेला चीज असता तो मॉझरेला चीज मी वरनं टाकणार असते स्टफिंगच्या वरच. आणि हय आपली स्टफिंग त्या ब्रेडवर लावून झाली की हय मी मॉझरेला चीज दिसता तुमका तो मी वरना मॉझरेला चीज टाकतंय. थोडंसं मॉझरेला चीज टाकूचो, भार येऊक नाही देऊचा ते का, कारण की भार येला की मग तो जळता मॉझरेला चीज आणि मग करपून जायतो, म्हणून फक्त आतमध्ये टाकूचं मॉझरेला चीज, बाहेर जरा पण येऊक देऊचं नाही. आणि आता ह्यो मी पहिलं सँडविच जो टाकलेला आहे तो पलटून घेतला आहे आणि तुम्ही हे बघू शकता एका साईडने सँडविच पूर्णपणे तयार झालेलो हा. आता दुसरी साईड एका भाजूक ठेवलेलं असं आहे, जास्त नाही, 2 मिनटात आता आपलं तयार होऊन जाईल. आणि आता हय तुम्ही बघू शकता की हयना पण चांगलंपणे नीट अजून भाजलेलं नाही आहे, म्हणून मी ते का थोडा उलटा करत आहे आणि थोडा वेळ 2 मिनटं भाजूक देत आहे. नीट म्हणजे तो टोस्ट झालो की मग आपण एका प्लेटीत काढून घेऊया. आता हे आपलं चांगलं बघा दिसता तुमका चांगलं टोस्ट झालेलो हा. आणि मग आता मी एका प्लेटीत काढून घेतो आहे. प्लेट हे तुमका दिसत असतात, मी प्लेटीत टाकतो आहे. आणि नंतर मग एका थोडा वेळ, जास्त नाही, 1-2 मिनटासाठी थंड होऊक द्यायचा. नाही जास्त तुम्ही थंड होऊक दिला त्याला पाणी सुटात. मग हे मी जरा 1-2 मिनटासाठी त्याला थंड होऊक ठेवतो आहे. आणि तोपर्यंत मग दुसरं आपलं जो सँडविच ठेवूचो हा त्याची तयारी करून घेतो आहे. बटर परत लावते भांड्यात आणि चांगला बटर नीटपणे पसरून घेतो आहे. हे बघा अशा प्रकारे तुम्ही नीट चांगला बटर पसरून घेतला तर तुम्ही बघितलं असाल की पहिलं सँडविच आपलं जरा पण चिकटलेलं नव्हतं. तर मग हे मी आता दुसरं सँडविच पण टाकते ज्यामध्ये चीज टाकलेलो हा. आणि चीज बाहेर येऊक द्यायचा नाही बघा, चीज तुमका खय दिसत नसतं बाजू बाहेर इलेला. आणि मग आता हय मी वरना बटर लावतंय. आणि मग नंतर गॅस चालू केल्यावर मग नंतर गॅस वरना झाकण लावूचा आणि टोस्ट होऊक 5 मिनटं ठेवूचा, मग सारखाच 5 मिनटं ठेवूचा. हे आपलं पहिलं टोस्ट केलेलं सँडविच हा ते का आता 4 पीसमध्ये आपण नीट कापून घेऊया. माझ्याकडे पिझ्झा कटर होतो म्हणून पिझ्झा कटरने कापतो आहे. आणि जर कोणाकडे पिझ्झा कटर नसा तर तुम्ही सुरीने कापलास तरी पण चालाल, काही असं नाही आहे की पिझ्झा कटरच हवं. आणि जर कोणाक माझी रेसिपी आवडली असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आणि नवीन व्हिडिओसाठी ते पण मालवणी भाषेत आपल्या बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.